येस येस, सॉरी, व्हेरी सॉरी. थोडस म्हणजे हे करणं थोडस गरजेचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान आणि विज्ञान याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली. शास्त्राच्या संदर्भामध्ये पण आपण माहिती घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना हा, तर आता बघा, या ठिकाणी आपल्याला काही बेसिक गोष्टी पण परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला लागतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातला फरक आपल्याला अभ्यासायला लागतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातला फरक आपल्याला अभ्यासायला लागतो. त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. आपण मराठीमध्ये अभ्यास का करतोय त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, त्याचं कारण असं आहे ते म्हणजे की आपल्याला एमपीसीचा अभ्यास करत असताना मराठी बुक्स मधून करायला लागतो. म्हणून आपण काय करतोय की या ठिकाणी मराठीचा मॅक्झिमम वापर करतोय. मराठीतूनच आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्याला अभ्यास करत असताना हे लक्षात घ्यायला लागतं, विज्ञान आणि तंत्रज्ञान यात काय फरक आहे. बघा, तरी मी काही ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगेन, डिफरन्स बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे आपल्याला परीक्षेमध्ये खूपदा विचारतात, कारण सिलेबस आपण समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व गोष्टी माहिती करून घेणं गरजेचे आहेत. जोपर्यंत माहिती होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या अवघड वाटतील. तर बघा, विज्ञान म्हणजेच काय आपल्याला कळालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा विचारतात, इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज सिमिलर और डिफरंट. तर आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सिमिलर नाही, डिसिमिलर आहे. त्यात फरक आहे. फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर विज्ञान म्हणजे काय आहे, तर बघा, विज्ञान म्हणजे ज्या ठिकाणी विशेष ज्ञान ग्रहण केले जाते, स्पेशल नॉलेज, विशेष ज्ञान आम्हाला मिळते, याला मी काय म्हणतो, स्पेशल नॉलेज असं आपण म्हणतो. ज्या ठिकाणी आम्ही स्पेशल नॉलेज घेत असतो, हे स्पेशल नॉलेज म्हणजेच काय असते, विज्ञान असे म्हणतो. विज्ञान ही एक काय असते, आपल्याला पडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उकल असते. उकल असते म्हणजेच काय, आपल्या क्वेश्चनचं ते सोल्युशन असतं. आपल्याला मिळालेली ही एक त्या वेळेची 100% खरी माहिती असते. ती खरी माहिती म्हणजेच काय, विज्ञान. पण तंत्रज्ञान म्हणजे काय, तर बघा, विज्ञानात मिळालेली माहिती, कुठल्या याच्यामध्ये, विज्ञानात मिळालेली जी माहिती आहे, विज्ञानात मिळालेली माहिती, नॉलेज गेन फ्रॉम सायन्स, विज्ञानात मिळालेली जी माहिती आहे तिचं ऍप्लिकेशन, तिचा व्यावहारिक उपयोग, त्या माहितीचा कसला व्यावहारिक उपयोग जे आहे, हा व्यावहारिक उपयोग, स्पेशल नॉलेजचं जे ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन म्हणजे तंत्रज्ञान, दॅट इज टेक्नॉलॉजी. त्याला आपण काय म्हणतो, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी हे काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इन सायन्स, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज गेन फ्रॉम सायन्स म्हणजेच काय आहे, त्या ठिकाणी सायन्स इज ओनली इन्फॉर्मेशन अँड नोईंग द फॅक्ट्स. व्हॉट इज टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी इज द ऍप्लिकेशन ऑफ सायन्स. हा त्यातला फरक आहे. हा फरक आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारतात. त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती पाहिजे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी, सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, यात काय फरक आहे, हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने विचारलं जातं परीक्षेपेक्षा. आता इथं बघा, सायन्स इज द प्रोसेस ऑफ गेनिंग नॉलेज, ज्ञान मिळवण्याची पद्धत, ज्ञान मिळवण्याची ही काय आहे, पद्धत आहे. टेक्नॉलॉजी इज व्हॉट, म्हणजे इथं गेनिंग नॉलेज आहे. हा, टेक्नॉलॉजी काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, आपल्याला जे नॉलेज मिळालेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन कशासाठी, फॉर बेनिफिट्स ऑफ ह्युमन, माणसाच्या
फायद्यासाठी विज्ञानात मिळालेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन म्हणजे टेक्नॉलॉजी. अँड व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग इज नथिंग बट मेकिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. मेकिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच या ठिकाणी आम्ही काय करत असतो, दुसऱ्या भाषेमध्ये मेकिंग ऑफ मशीन विथ द हेल्प ऑफ नॉलेज इन टेक्नॉलॉजी. विथ द हेल्प ऑफ नॉलेज इन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला जे नॉलेज गेन झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचं असेंब्लिंग ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ एन इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय आहे, तर ते इंजिनिअरिंग आहे. मग हे तिन्ही एक आहे का? नाही. तर तिन्ही कसं आहे, इंटरडिसिप्लिनरी, एकमेकावर अवलंबून असणारे, परस्पर पूरक आहे. तिन्ही कसे आहे? परस्पर पूरक आहे. कसे आहे? तिन्ही हे परस्पर पूरक नॉलेज आहे, इंटरडिसिप्लिनरी आहे. ते तिन्ही एक नाही. लक्षात आलंय सगळ्यांना? मी या ठिकाणी प्रश्न विचारतोय, कुणाला काही प्रॉब्लेम आहे? कोणी सांगू शकेल? समजतंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे? तिन्हीतला फरक लक्षात आला का? फरक लक्षात आला तिन्हीतला? कोणी बोलणार आहे? सोनाली, ऋतू? एक्झाम्पल सांगा सर. एक्झाम्पल देऊन सांगा सर. हा, एक्झाम्पल सांगतो, हरकत नाही. तर बघा, या ठिकाणी मी जेव्हा म्हणतोय व्हॉट इज मीन बाय सायन्स, या ठिकाणी सायन्स इज द नॉलेज गेनिंग प्रोसेस. नॉलेज गेनिंग प्रोसेस आहे असं मी म्हणतो. नॉलेज गेन होतं. आता मला या ठिकाणी नॉलेज मिळालं की झाडाची पाने हिरवी असतात. द लीव्स ऑफ ट्रीज आर ग्रीन. कशामुळे हिरवी असतात? तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतो. काय असतो? क्लोरोफिल असतो. क्लोरोफिल मुळे झाडाची पानं हिरवी असतात. हे मला कळालं. हे ज्ञान आहे, विशेष ज्ञान आहे, विज्ञान आहे. दिस इज सायन्स. आता मग मला कळालं की क्लोरोफिल जर मी पिलं, क्लोरोफिल वॉटर जर मी पिलं तर मला मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स मिळतात. क्लोरोफिल वॉटरने मिळणारे न्यूट्रिएंट्स हे ह्युमनसाठी बेनिफिशियल आहेत. माणसासाठी कसे आहेत? बेनिफिशियल आहेत. तर हे मला काय झालं, मिळालेलं नॉलेज आहे. ही एक मला टेक्निक कळाली. कशाच्या आधारे? चांगले न्यूट्रिएंट्स माझ्या शरीराला घेण्यासाठी सायन्स मधून कळालेली टेक्निक आहे. म्हणजेच हे झालं माझ्याकडे असणारं टेक्निकल नॉलेज. आणि मग प्रत्यक्षात क्लोरोफिल पावडर तयार करणे, क्लोरोफिल पावडर तयार करणे, क्लोरोफिल, मेकिंग ऑफ क्लोरोफिल पावडर, हे काय आहे? इंजिनिअरिंग आहे. हे काय आहे? इंजिनिअरिंग आहे. म्हणजेच त्याचं या नॉलेजचं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच काय की ह्युमनसाठी बेनिफिशियल आहे. पहिल्यांदा क्लोरोफिल हे असतं हे कळायला म्हणजे सायन्स. त्याची टेक्नॉलॉजी ती बेनिफिशियल आहे हे कळायला म्हणजे त्याच्या अंदर कळालेली टेक्निक आणि त्यातून ती पावडर बनवणे हे आहे इंजिनिअरिंग. समजतंय? समजतंय का? आणखीन दुसरं उदाहरण घेऊ. दशरथ समजतंय? एकंद दशरथ? यस सर, यस. हा, गुड. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की दोन्ही मधला फरक काय आहे. दोन्हीतला फरक काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला काय सांगतोय त्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे की रे बाबा, आपल्या परीक्षेचा सिलेबस जेव्हा डिफाईन केला गेला, आता या ठिकाणी ते स्लाइड गेल्यामुळे मला ते कमी पडले म्हणून या ठिकाणी मी सिलेबसकडे जाईन. स्पर्धा परीक्षा आणि सिलेबस. तर आपल्या ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC त्या सर्व परीक्षा, MPSC त्या सर्व परीक्षा आणि इतर यांची जेव्हा पूर्व परीक्षा आहे, प्रिलिम्स आहे, ते प्रिलिम्ससाठी पहा काय आहे. हे प्रिलिम्ससाठी फक्त सामान्य विज्ञान हा सिलेबस दिलेला आहे. काय दिलेला आहे? सामान्य विज्ञान असं म्हटलेलं आहे. त्या संदर्भात पण मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. पण जेव्हा याच्या मुख्य परीक्षा आहेत, तर ह्या मुख्य परीक्षेमध्ये यांच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, तर मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्याला तंत्रज्ञान असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं कुठलं तंत्रज्ञान आहे? तर अंतराळ विज्ञान आहे, स्पेस टेक्नॉलॉजी. त्यानंतर ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी. त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग. त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे GPS तंत्रज्ञान आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सारख्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजीचा भाग हा सिर्फ मेन्स साठीचा आहे.
तो आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयार करायचा नसतो. स्पर्धा परीक्षेसाठी जे करायचं ते फक्त सामान्य विज्ञान दिलेलं आहे सगळ्या सिलेबसमध्ये. म्हणजेच युपीएससी एमपीएससीचे जे 100 प्रश्न असतात प्रिलिमचे, जीके जीएस मधले, त्याच्यामधले 15 प्रश्न हे सामान्य विज्ञानावर आहेत. आणि मग या सामान्य विज्ञानाला आपल्याला फोड करून पाहायला लागतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले जे विषय आहेत, एक आहे भौतिकशास्त्र, फिजिक्स असं आपण त्याला म्हणतो. दुसरं आहे रसायनशास्त्र, रसायनशास्त्राला आपण केमिस्ट्री असे म्हणतो. तिसरं त्यांनी दिलेलं आहे हायजीन, हायजीनला आपण या ठिकाणी आरोग्यशास्त्र असे म्हणतो. तिसरा त्यांनी भाग दिलेला आहे त्याला आपण म्हणतो बॉटनी, त्याला आपण म्हणतो वनस्पतीशास्त्र. त्याच्यानंतर दिलेला भाग आहे झुलॉजी, त्याला म्हणतो प्राणीशास्त्र. असं त्यांनी वर्गीकरण दिलेलं आहे. तर यामध्ये बघा काय लक्षात येतंय, 15 मार्काचा हा सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, एमपीएससी द्या, युपीएससी द्या, एमईएस द्या, तुम्हाला सिलेबस तुम्हाला फोडून पाहता आला पाहिजे, सिलेबसची चिरफाड करता आला पाहिजे. ते करता आलं तरच शक्य आहे. म्हणजे आता 15 मार्काला क्वेश्चन असतील, ते 3 हेडिंग ह्या ज्या आहेत ह्या बायोलॉजीशी रिलेटेड आहेत. त्याशी रिलेटेड आहेत, बायोलॉजीशी रिलेटेड आहेत, जीवशास्त्राशी संबंधित आहेत. आणि मग हे 2 स्पेशल बाकीचे घटक दिलेले आहेत. म्हणजे एकूण 3 घटक आहेत परीक्षेला दिलेले आपल्या. आपण त्याला वेगळ्या शब्दामध्ये आता सिलेबस समजून घेतोय. बायोलॉजीचे 3 सेक्शन सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर भौतिकशास्त्राचे आणि रसायनशास्त्राचा एक सेक्शन सांगितलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला मॅक्झिमम अभ्यास, मॅक्झिमम प्रश्न जनरल सायन्सचा विचार करता कशावर विचारले जातील, बायोलॉजीवर विचारले जातील. 15 म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी आपण या ठिकाणी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघू. समजा 16 प्रश्न परीक्षेत विचारले तर 8 प्रश्न ते 9 प्रश्न हे कशावर अवलंबून असतील, हायजीन, बॉटनी अँड झुलॉजी. आणि मग 3 ते 4 प्रश्न कशावर असतील, फिजिक्स आणि आपल्याला केमिस्ट्री याच्यावर अवलंबून असतील. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जास्त अभ्यास या 3चा करायला लागतो. हा अभ्यास करायचा कशासाठी, किती कशातून करायचा, त्या ठिकाणी युपीएससी पर्यंत सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. युपीएससीच्या बाबतीमध्ये नेहमीसाठी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, इंग्लिश मीडियम मधूनच अभ्यास करायचा युपीएससीचा. आणि त्यासाठी बेसिक स्टडी करण्यासाठी एनसीईआरटीचीच बुक्स वापरायची. आमचे शिक्षकांचे बुक्स नंतर रिव्हिजनसाठी वापरायचे. एमपीएससीचा जेव्हा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला हा मराठीतूनच करायला लागतो. कारण जे क्वेश्चन पेपर सेटर आहे तो काय करतो, तर हे सगळे पेपर काढत असताना मराठीतले बुक वापरतो आणि याच्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डचीच पुस्तकं वापरायला लागतात. स्टेट बोर्डची पुस्तकं वापरायला लागतात. तर बघा त्यासाठी सगळ्यांना मी पहिल्या लेक्चरला पण सांगितलंय, आता पण सांगेन, ते म्हणजेच काय, तर आता हा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की नेमकं परीक्षेत प्रश्न जेव्हा आमच्या विचारले जातात तेव्हा हा अभ्यास आम्हाला कंपल्सरी असतो. हे लक्षात आल्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायला लागेल, याच्या अभ्यास पद्धतीच्या संदर्भात बोलतो, तर तुम्हाला तुमची स्वतःची एक अनुक्रमणिका बनवायला लागेल. ती अनुक्रमणिका बनवायचं म्हणजे काय, आता तुम्हाला या ठिकाणी विषय समजलेले आहेत. एक आहे भौतिकशास्त्र, दुसरा विषय आहे रसायनशास्त्र, तिसरा आहे आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्राला मी या ठिकाणी वेगळं नाव देतो कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे, मानवी जीवशास्त्र असे म्हणतो. तिसरा जो आहे त्याला आम्ही वनस्पतीशास्त्र असे म्हणतो आणि चौथा आहे त्याला आम्ही प्राणीशास्त्र असे म्हणतो. आता तुम्हाला विषय सोपा जातो का अवघड जातो यासाठी हे बुक्स वाचायचे आहेत. सर्वसाधारणपणे 4th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डची बुक्स हेच करायचे. एमपीएससी साठी स्टेट बोर्ड झाले की मग त्या एनसीईआरटीचं काय करायचं, ऍडिशन. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायला लागेल, तर आता ही अनुक्रमणिका तयार करायला लागेल. आता समजा या ठिकाणी मी आता एक उदाहरण घेतो फॉर एक्झाम्पल. उदाहरण घेताना या ठिकाणी जर मी समजा घेतला भौतिकशास्त्र विषय आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे गती, याला आपण मोशन असे म्हणतो, मोशन हा टॉपिक आहे. हा पुढे पुढे कशामध्ये जातो, गतीपासून मग आपल्याला पुढे वेग अभ्यासायला लागतो. अभ्यासाचं म्हणजे त्यामध्ये व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी नंतर आपल्याला काय अभ्यासायला लागतं, त्वरण. त्वरण म्हणजे त्याला आपण ऍक्सेलरेशन असे म्हणतो. ऍक्सेलरेशन झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी काय करायला लागतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व त्वरण असं आपण म्हणतो. गुरुत्व त्वरण अभ्यासायला लागतं. त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे त्याच्यामध्ये येणारे एक सर्वसाधारण टॉपिक आहे. तुम्हाला बघायला लागेल तर हे
भौतिकशास्त्रातले 4 to 12 स्टँडर्ड पर्यंत कुठल्या कुठल्या बुक्स मध्ये यातली काय काय माहिती आहे आणि त्याचं पेज नंबर काय आहे. तर मग मी आता हे पेज नंबर घेत असताना काय करेन, आता गती हा टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल मला माहिती नाही कारण मी बुक्स बघितलेले नाहीत आता सध्या. 4 स्टँडर्डला पेज नंबर 8 आणि 9 वर आहे आणि पुढे जर समजा 6ला व्हेलॉसिटी आहे, त्या गतीचा विषय संपलेला आहे, तर तिथे 6ला पेज नंबर आहे फॉर एक्झाम्पल 50 to 55. पुढे आहे समजा 10thला आहे, माहित नाही मला, एक मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. तिथे जर समजा आहे पेज नंबर 2 to 7, मग पुढे 12thला आहे हा टॉपिक समजा फॉर एक्झाम्पल पेज नंबर 100 to 102. तर मग आता हा गती टॉपिक करत असताना पहिल्यांदा तुम्ही 4चं वाचाल, 6चं वाचाल, 10चं वाचाल, 12चं टॉपिक वाचाल. इथे तुमचा एमपीएससीचा अभ्यास संपला. सेम टॉपिक एनसीईआरटी बुक्स मध्ये काय नावाने असणार आहे, मग तुम्हाला मोशन नावाने असणार आहे, त्याचे पेज नंबर. मग हा गतीचा अभ्यास संपला. अशा पद्धतीने हे जे 5 सब्जेक्ट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले होते, जे मागच्या स्लाइडला हे बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानवी जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, या 5 विषयाचा अशा पद्धतीने अभ्यास करायचा फ्रॉम लोअर टू हायर स्टँडर्ड. हा अभ्यास जेव्हा तुमचा कम्प्लीट होतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नेमकं परीक्षेमध्ये आपल्याला तो कंटेंट काय आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर बघ तुम्हाला बघा, हे ओळख सत्र आपण काय केलंय की आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचा तुमचा परीघ सर्कम्फरन्स आखायचा आहे आणि मग ह्या परीघामध्ये तुम्हाला तो विषय किती समजतो, म्हणजे त्या विषयाची काठिण्य पातळी किती समजते हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग ह्या काठिण्य पातळीनुसार तुम्हाला परीक्षा कुठल्या कुठल्या द्यायच्या हे ठरवायचे. 150 परीक्षा होत असतात, 150 आपल्याला द्यायचे नाहीत, त्यातल्या कुठल्या 5 ते 6 परीक्षा द्यायच्या हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि मग त्यातली पहिली परीक्षा कोणती आणि 6वी कोणती हे ठरवायचं आहे. पहिल्या परीक्षेचा अभ्यास स्टार्ट करायचा आणि मग 6व्या परीक्षेपर्यंत अभ्यास न्यायचा आहे. पहिल्या परीक्षेचा अभ्यास झाला की मग आपल्याला काय करायचं आहे, तर पहिली परीक्षा द्यायची, त्याचेच फॉर्म भरायचे, त्याच लेवलचे फॉर्म भरायचे. दुसरीचा अभ्यास झाला की त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षा द्यायच्या. अशा पद्धतीने परत वाढवीत 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 युपीएससी पर्यंत आपल्याला जायचं. फक्त युपीएससी आपल्याला आत्ताच म्हणायचं नाही. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला याचा अभ्यास करताना करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा शालेय पुस्तकं, स्कूल स्टडी मटेरियल. दुसऱ्यांदा याच्यामध्ये ऍडिशन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, ज्या परिघानुसार ज्या जुन्या प्रश्नपत्रिका ठरलेल्या आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ह्या कुठल्या आयोगाच्या, जो परीक्षा तुम्ही देणार आहे त्याच्या किमान 10 प्रश्नपत्रिका पाहणं अपेक्षित आहे. नाही शक्य तर 5 तरी पाहणं अपेक्षितच आहे, त्याशिवाय अभ्यासाला दिशा येणार नाही. त्यानंतर मग तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशन करायचं आहे विज्ञान विषयक पुरवण्या, सप्लिमेंट्स. विज्ञान विषयक पुरवण्या ते कुठे असतात, तर आपल्याला माहिती आहे ह्या दैनिक पेपर असतात आपले, जे डेली न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये कुठला कुठला पेपर बघायचा आहे, लोकमत, लोकसत्ता आणि सकाळ. बस तिघाच्याच आपल्या सप्लिमेंट येतात. वीकली एक सेशन असतो, त्याच्यामध्ये हा भाग असतो, तेवढा ऍड करायचा. बस इथे अभ्यास संपतो. आणि मग त्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही घटक जे आहेत तुमच्या लक्षात येतात की ते आपल्या स्टेट बोर्ड मध्ये आणि एनसीईआरटी मध्ये कव्हर नाही आहेत. असे प्रश्न हे जर समजा परीक्षेत 15 प्रश्न असतील तर असे 2 ते 3 प्रश्न असतात. त्या 2 ते 3 प्रश्नाचा प्रश्न अगोदर ह्या 12 ते 13 प्रश्नांची तयारी पूर्ण झाल्यानंतर 100% झाल्यानंतरच शोध घ्यायचा आहे. हा शोध कुठे घ्यायला लागतो तुम्हाला, विकासपीडिया आहे, विकिपीडिया आहे, येते का लक्षात, गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर शोध घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सामान्य विज्ञानचा अभ्यास झाला की मग तुम्हाला जायचं आहे ते म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या अभ्यासाकडे. तर अशा पद्धतीने तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करायला लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या संदर्भामध्ये थोडक्यात मी जे तुम्हाला सांगितलंय त्याविषयी काही डाऊट आहे का मला विचारा. विज्ञानाच्या बाबतीमध्ये, विज्ञानाच्या संदर्भात अभ्यास पद्धतीच्या बाबतीमध्ये काही डाऊट आहे का? आहे का डाऊट काही? पुढे जाऊ, मी जाऊ पुढे. चल हरकत नाही, मी पुढे जातोय.
तर बघा दुसरा विषय आपल्याला या ठिकाणी जो चर्चेला घ्यायचा आहे तो कुठला आहे, तो आहे आपला अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा विषय आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. तर अर्थशास्त्र ह्या विषयामध्ये पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे अर्थशास्त्राचे प्रकार. अर्थशास्त्राचे प्रकार समजून घेत असताना या ठिकाणी बघा आपल्याला माहिती पाहिजे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे इट इज डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. एक आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. काय म्हणतो? सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याला इंग्लिशमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. काय म्हणतो? मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यानंतर दुसरा जो आहे त्याला आपण समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. समग्र अर्थशास्त्र किंवा काय बोलतो? स्थूल अर्थशास्त्र. त्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. जे मायक्रो आणि मॅक्रो आहेत त्याच्यामध्ये हा जो सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेले असतात? त्याच्यामध्ये सांगितलेले असतात सूत्रे, नियम, लॉज, वेगवेगळे डिफरंट लॉज आणि मग संदर्भीय अर्थशास्त्रीय तत्वे. तर हा आपल्या कोणत्याच सिलेबसचा भाग नाहीये. युपीएससी एमपीएससी तयारी करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र हा आपल्याला नसतो. आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा विचार करता त्याचे आपल्याला या ठिकाणी 2 भाग पाडता येतील. एक म्हणजे अर्थव्यवस्था आणि दुसरा त्याच्यामधलाच भाग आपल्याला सेपरेट बघायला लागतो तो म्हणजे कृषी अर्थशास्त्राचा. हा जो डबल भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि इंडियन इकॉनॉमीचा जो भाग आहे, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमी, हा भाग कृषी अर्थशास्त्र हा मुख्य परीक्षेचा भाग आहे आणि हा पूर्व परीक्षेचा भाग आहे. तो आपल्याला या ठिकाणी छानपैकी परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला लागतो. तर हा भाग लक्षात घेत असताना आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करूया. तर अर्थव्यवस्थेमध्ये युपीएससी ची सीएसई म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे IAS होण्याची परीक्षा. युपीएससी जवळपास 90 प्रकारच्या परीक्षा घेते. त्यापैकी कुठली परीक्षा? IAS होण्याची. एमपीएससी ची राज्यसेवा म्हणजे क्लास 1 क्लास 2 जवळपास 19 प्रकारची पद्धत त्या परीक्षा. दोन्हीचा सिलेबस या ठिकाणी सेम आहे. फक्त फरक काय? एमपीएससी ला जो फोकस असतो महाराष्ट्र संदर्भातल्या माहितीचा फोकस असतो. हा तो आपल्याला प्रत्यक्षमध्ये स्पेशल रेफरन्स टू स्पेशल कंटेक्स्ट टू महाराष्ट्र असा अभ्यास करायला. त्यात काय काय दिलं बघा. त्यांनी म्हटलेलं आहे शाश्वत विकास. आता शाश्वत विकास म्हणजेच काय याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा कशामध्ये ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय येते मग सांगा? इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? वीज, नंतर काय येतंय? रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि दूरसंचार, टेलिकम्युनिकेशन. तर याचा आमच्याकडे झालेला कायमस्वरूपी विकास, कसला विकास? शाश्वत. शाश्वतचा या ठिकाणी काय? कायमस्वरूपी जो विकास झालेला आहे त्याचा आम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. त्यानंतर गरिबी. या ठिकाणी गरिबी दिली. गरिबी म्हणजेच काय? या ठिकाणी आपल्या या ठिकाणी टॉपिक आहे गरिबी व बेरोजगारी. गरिबी व बेरोजगारी, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. मग याच्यामध्ये प्रकार काय आहेत? आतापर्यंतचे मोजमाप कसे केले जाते? कोणी केलं? त्या संदर्भातल्या गरिबी हटावाच्या योजना कुठल्या आहेत? या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात या हेडिंग अंतर्गत. त्यानंतर काय दिलेलं आहे? सर्वसमावेशकता. काय म्हटलं इथं? सर्वसमावेशकता. याला इन्क्लुजन थिअरी असं म्हणतो. सर्वसमावेशकता म्हणजे बघा आपल्या देशामध्ये जे एकूण आपली जी लोकसंख्या आहे, आपल्या देशाची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. श्रीमंत लोक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यानंतर काय आहेत? गरीब लोक आहेत आणि अतिगरीब लोक आहेत. तर ह्या 4 कॅटेगरी, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब आणि अतिगरीब. त्याचबरोबर आपल्याकडे विविध जाती आहेत, पोट जाती आहेत, स्त्रिया आहेत, बालके आहेत,
मजूर आहेत, नोकरदार आहेत. तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी सरकारने नेमके काय प्रयत्न केलेले आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी ज्या टॉपिकच्या अंतर्गत अभ्यासायला लागतो त्याला आपण इन्क्लुजन असं आपण म्हणतो. दुसरं आहे डेमोग्राफिक्स, लोकसंख्या शास्त्र, ज्याच्या संदर्भात आपण जिओग्राफीच्या संदर्भात बोललो होतो. म्हणजे आपल्याकडे सुरुवात झालेली जनगणना, डेमोग्राफी म्हणजे जनगणना म्हणजे आमच्याकडे 10 वर्षाला मोजणी होते, त्यानंतर लोकसंख्येचं मग त्याच्यामध्ये वितरण हे आपल्याला माहिती पाहिजे. ते आता सरकारने लोकसंख्या कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्या संदर्भातला सगळा अभ्यास लोकसंख्याशास्त्र. सामाजिक क्षेत्र पुढाकार, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, याच्यामध्ये बघा सामाजिक क्षेत्रामध्ये हे जे खालचे घटक आहेत, जाती विविध, स्त्रिया, बालके, मजूर, नोकरदार वर्ग, त्यानंतर शेतकरी, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकारने कुठल्या कुठल्या योजना लागू केल्या, कसा पुढाकार घेतला, हे सगळं आपल्याला माहिती असणे म्हणजे ते. तर हा एकूण दिलेला हा सिलेबस आहे यूपीएससी एमपीएससीचा. किती सेक्शन दिलेले आहेत? 1 2 3 4 5. तर बघा हा जो टॉपिक आहे अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अभ्यास आपल्याला 2 पद्धतीने करायला लागतो. एक म्हणजे संकल्पना, त्यावेळेस तर मी सांगणारच आहे, आता पण थोडं सांगतोय. आणि दुसरं म्हणजेच काय, लेटेस्ट इन्फॉर्मेशन. संकल्पनासाठी तुम्हाला काय करायला लागतं, विद्यापीठीय पुस्तकांचा आधार घ्यायला लागतो. विद्यापीठीय पुस्तके म्हणजेच युनिव्हर्सिटीने ज्या पुस्तकांना रेफरन्स बुक म्हणून सांगितलेलं आहे त्याचा आधार घ्यायचा. आणि लेटेस्ट साठी तुम्हाला दुसरं बघायला लागतं. आणि बघा आता यामध्येच बघा एमपीसीच्या इतर परीक्षा त्याच्यामध्ये काय सिलेबस, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी. म्हणजे बघा दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या हे 1 2 3 आणि हे 4, हे 5 आणि 6 सेक्शन हे कशाचे, राज्यसेवेचे. त्यामुळे शेती, उद्योग, बँकिंग, व्यापार हे 1 2 3 4 5 सेक्शन आहेत, दुसऱ्या परीक्षेसाठी करायला असतात. पण हे शाश्वत विकासामध्ये पण याचा उल्लेख होतो. म्हणजे याचा अर्थ काय, एकूण एकच सिलेबस असतो. हा सिलेबस तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल आणि मग समजून घेतल्यानंतरच तुम्हाला काय करायला लागेल, त्याचा अभ्यास करायला लागेल. सिलेबस समजून घेण्यासाठी काय करा, पहिल्यांदा तुम्हाला हे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था यात नेमका काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या 11वी 12वी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला भारतीय अर्थव्यवस्था हा जो सोलापूर विद्यापीठाचं बघितलं तरी चालेल, कुठल्या विद्यापीठाला हा सिलेबस आहे, त्याचं जे पुस्तक आहे, जे पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक विद्यापीठाने त्याच्या वेबसाईटवर सांगितलेलं असतं की हे रेफरन्स बुक बघा. त्यांचा पहिल्यांदा अभ्यास करून या विषयाचा परीघ तुम्हाला आखून घ्यायला लागेल. हा परीघ आखल्यानंतर लेटेस्ट इन्फॉर्मेशन कडे आणि इतर माहितीसाठी मार्केटमधल्या बुक्सकडे तुम्हाला जायचे. हा विषय असा आहे की याच्यामध्ये अभ्यास हा जास्त करायला लागतो, आकडेवारी जास्त करायला लागते. पण हे सगळं करत असताना तुम्हाला एक भान ठेवायला लागतं, परीक्षेचा आत्मा हा काय या ठिकाणी आपला नाही गेला पाहिजे. म्हणून शाश्वत विकास, गरिबी सर्वसमावेशकता, लोकसंख्या, समक्षेत्र पुरस्कार, त्याच्यामध्ये हे जे खाली दिलेले जे घटक आहेत त्याच्यामध्ये हे जे 1 2 3 4 5, त्या 5 मध्ये कुठे कुठे बसतात हे तुम्ही अभ्यास करून बघा. नाही समजलं तर मी शेवटी सांगेन, पण तुम्ही न करता मी सांगितलं तर ते लक्षात राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला सांगितलं की परीघ आखण्यासाठी पुस्तक कुठले वापरायचे, ते पुस्तकं तुम्ही वापरणं गरजेचे आहे. वापरलं तर तुमच्या ते छानपैकी लक्षात येईल. ते लक्षात आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मग आता मी तुम्हाला अभ्यास साहित्य सांगतो. अभ्यास साहित्य मार्केटमधल्या बुक्सकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की संकल्पना, या विषयात येणाऱ्या संकल्पना, या विषयात येणाऱ्या परिभाषा, त्या विषयात येणारे नियम तत्वे, नियम त्याचं एकच सेक्शन करतो मी, नियम तत्वे व्याख्या. यासाठी तुम्हाला काय करायचंय, विद्यापीठीय पुस्तकांचा वापर करायचा आहे. 11वी 12वीच्या पुस्तकात पण हे तुम्हाला जास्त सापडणार नाही. त्यातल्या त्यात तुम्ही मला विचारलात तर एक पुस्तक आहे कोल्हापूर विद्यापीठाचं, कोल्हापूर विद्यापीठ बीकॉम सेकंड इयरचं पुस्तक आहे. बीकॉम सेकंड इयर त्याच्यातला भाग 2 मी सांगितलं तुम्हाला. भाग 1 जे आहे
हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. भाग 2 भारतीय अर्थव्यवस्था. काटे भोसले भारतीय अर्थव्यवस्था भाग 2. भारतीय अर्थव्यवस्था भाग 2. लेखक आहेत काटे भोसले. आता हे स्वर्गीय आहेत, त्यांचा माझा काही संबंध नाही. हे पुस्तक वापरायत, कन्सेप्ट छान दिलेले आहेत. नसतील तर पुणे विद्यापीठाचं भारतीय अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक, जसे लेखक आहेत भालेराव देसाई. भालेराव देसाई विद्यापीठाची पुस्तकं सांगतोय मी, कुठल्या क्लासचे पुस्तकं सांगत नाही. म्हणजे तुम्ही नको म्हणायला की सर तुम्ही क्लासची ऍड करताय का. क्लासची ऍड करणे हे सेशन घेण्यामागचा बिलकुल उद्देश नाही, हे प्लीज समजून घ्या. तर तू संकल्पना लक्षात घ्या आणि मग त्यातला लेटेस्ट आकडेवारीचा जो भाग असतो त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय आता अर्थसंकल्प काल सादर झाला, अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल, महाराष्ट्र अर्थसंकल्प हा जो अर्थसंकल्प झाला, त्याचबरोबर हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिश करतो. आर्थिक पाहणी अहवाल आता 2 दिवसांमध्ये नेटवर फ्री डाउनलोडिंगला असतो. आता कधीचा आर्थिक पाहणी अहवाल येईल, आता आपण आहे 22 मध्ये. आता आपलं आर्थिक वर्ष संपलं म्हणजेच काय 2021-22. तर ह्या 2021-22 चा आर्थिक पाहणी अहवाल घ्यायचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, आणि दुसरा कुठला घ्यायचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. हा आर्थिक पाहणी अहवाल घ्यायचा आणि त्यातून आकडेवारी आणि त्यातला कन्सेप्ट नवीन जे आहे ते करायचा. कारण तुम्ही मार्केटमध्ये जर आज 50 पुस्तकं असतील तर सगळ्यांनी याचाच आधार घेऊन ते पुस्तक लिहिलेलं आहे. दोन्हीत फरक काय, हे जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की यात चूक नाही, कारण गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे. तर पुस्तकात टायपिंग मिस्टेक असू शकते, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं. आता त्यानंतर मग अभ्यास पद्धतीकडे आपण जाऊया. अभ्यास साहित्य तर सांगितले मी तुम्हाला कमी आहे. हे झाल्यानंतर मग मार्केटमधल्या कोणाचीही पुस्तकं सिलेबस धरून वाचा. पण अभ्यास साहित्य झालं, आता अभ्यास पद्धती संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलतोय. अभ्यास पद्धतीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा प्रथम वाचन करत असताना संकल्पना समजून घ्या, अजून नोट्स काढायचे नाहीत आपल्याला. द्वितीय वाचन मध्ये लेटेस्ट बदल म्हणजेच काय, आताच्या अलीकडचे जे लेटेस्ट बदल आहेत, आकडेवारी आहे ती लक्षात घ्या. ती लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं बघा. आता या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही कालखंडानुसार लक्षात ठेवायला लागतात. कालखंडानुसार अभ्यास करत असताना ट्रेंड त्या वेळेसचा काय लक्षात घ्यायचा आहे, ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे. आता उदाहरणामध्ये मी या ठिकाणी सांगतो बघा. आपला ट्रेंड आता एक आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा कालखंड, स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड. त्या कालखंडात काय होतं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काय येतंय, आपल्याकडे नियोजन, पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. पंचवार्षिक योजना लागू म्हणजे ह्या दरम्यानचा कालखंड आणि लागू झाल्यानंतर आपल्याकडे नियोजनाची सुट्टी घेण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर नियोजनाची सुट्टी, किती पंचवार्षिक योजनेनंतर, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर. तेव्हा चौथा भाग आपल्याला करायला लागतो इंदिरा गांधीचा कालखंड, इंदिरा गांधी. त्यानंतर पाचवा भाग आपल्याला बघायला लागतो राव मनमोहन सिंग सरकार, ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग काय होते, अर्थमंत्री होते, राव मनमोहन सिंग सरकार. सहावा भाग बघायला लागतो मनमोहन सिंग सरकार, मनमोहन सिंग सरकार. आणि मग त्यानंतर बघायला लागतं की मोदी सरकार. त्या गोष्टी अशा बघितल्या की आपल्याला ते लक्षात येते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधले आपल्याला लक्षात ठेवायचं डॉलर पूल कन्सेप्ट, डॉलर पूल कन्सेप्ट. आता हे काय बघा, आपल्याकडे काय होतं की म्हणजे पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे की डॉलर हे एक आंतरराष्ट्रीय हार्ड करन्सी आहे. आता ही जी करन्सी आहे ही सगळ्याला हवी होती आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी. पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तर तो आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यापूर्वी इंग्रजांनी काय केलं की त्यांचा जो डॉलर आहे, त्यांचा जे पाऊंड आहे ते आपल्या परकीय गंगाजळीमध्ये टाकला आणि त्यांचा जो डॉलर आहे, आपला डॉलर त्यांनी काढून घेतला आणि त्यांचा पाऊंड आपल्याला दिला. आपला डॉलर घेऊन गेल्यामुळे आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर ते इंग्लंडवर अवलंबून राहायला लागायचं. आणि म्हणून मग आपला संपूर्ण व्यापार हा इंग्लंडशी संबंधित झाला, इंग्लंडशी संबंधित आपला व्यापार झाला. आणि मग आपल्याकडे काय म्हणतात, आपल्याकडे बघा पंडित नेहरूंना ते इंग्लंडचं काय तर पडलेलं होतं, ते पंडित नेहरूंनी तिकडे व्यापार केला असं नाही. तुमचं का नाही, कारण आपला डॉलर गेला होता. आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांच्याकडे
जाणे गरजेचं होतं. म्हणून आपला व्यापार पहिल्यांदा कुणाशी संबंधित होता? इंग्लंडशी संबंधित होता. नंतरच्या कालखंडात पंचवार्षिक योजना चालू केल्यानंतर रशियाचं आपण अनुकरण केलं होतं. आपल्याकडे ते चुकलं ते आपल्या लक्षात आलं. इथं सुट्टी घेऊन हरित क्रांती आपण काय केली होती? ग्रीन रिव्होल्युशन आपण घेतलं होतं. इंदिरा गांधीच्या काळामध्ये गरिबी हटावं हे धोरण आपण राबवलं होतं. नंतर आपला देश खूप खाली गेला. इथं LPG मॉडेल म्हणजेच काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, उखाजा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा आपण स्वीकार केला. आणि मग या ठिकाणी मनमोहन सिंगने आपल्याकडे बऱ्यापैकी गरिबांना संबंधित गोष्टी ज्या इंदिरा गांधी होत्या त्या केल्या. मोदी सरकारने काय केलं? मनमोहन सिंगाने चालू केलं, बंद केलं पंचवार्षिक योजना, नीती आयोग हा राबवला. पण ह्या गोष्टी अशा काळानुक्रमे आपण लक्षात घेतल्या की आपल्याला छानपैकी लक्षात येतं की पैशासाठी नेमकं काय करायचं असतं आणि काय करायचं नसतं. मग ते लक्षात घेतल्यानंतर आता मग तुम्ही नोट्स काढण्याकडे जा. आता नोट्स काढा. नोट्स काढताना आकडेवारी लक्षात ठेवताना राऊंड फिगर मध्ये आकडेवारी लक्षात ठेवा. राऊंड फिगर म्हणजे एखादी गोष्ट जर मला 4.3% लक्षात ठेवायचे वृद्धी दर, तर मी काय म्हणेन तर 4 पेक्षा जास्त आणि 4.5 पेक्षा कमी म्हणजे 4.3 असं लक्षात ठेवेन. म्हणजे काय होईल? किंवा 4 ते 5च्या दरम्यान असं लक्षात ठेवेन. कारण आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला असतात एखादा ग्रोथ रेट किती आहे, 4.3, 4.2, 4.5 असे पर्याय नसतात परीक्षेमध्ये. म्हणून हे आपल्याला अशा पद्धतीने राऊंड फिगर मध्ये लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवल्यानंतर त्या माहितीचे तक्ते तयार करा. आता तो विषय तुमचा परीक्षेसाठी तयार होईल. अर्थात तुम्हाला माहिती पाहिजे तुमची पहिली परीक्षा कोणती? UPSC शेवटची असते. MPSC ची राज्यसेवा त्याच्या खाली असते. त्याच्या खाली PSI, STI, ASO असते. त्याच्या खाली ग्रुप C असते. आणि मग महाराष्ट्र शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षा असतात. महाराष्ट्र शासनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षा. आणि याच्यामध्येच एक सेक्शन असतो इंजिनिअरिंगचे तुम्ही विद्यार्थी आहात, टेक्निकल एक्झाम. तर मग ह्या टेक्निकल एक्झाम मध्ये तुम्ही कायसाठी प्रिपेअर करताय? या एक्झाम मध्ये तुम्ही कशासाठी प्रिपेअर करताय? महाराष्ट्र शासनाच्या इतर परीक्षा कुठल्या आहेत? म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे खाते असतात. सहकार आहे, म्हाडा आहे, त्यानंतर नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. याच्यामध्ये पण इंजिनियरच्या जागा असतात. नगरपालिका, महानगरपालिका आहे, महिला बाल कल्याण आहे, महिला व बाल कल्याण आहे. अशा अनेक 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 डिपार्टमेंट आहेत. त्यानंतर वस्त्रपणन आहे. असे खूप डिपार्टमेंट आहेत महाराष्ट्र शासनाच्या ज्या ठिकाणी तुमच्या जागा असतात. ह्या परीक्षा तुम्हाला द्यायचं आहे. जिल्हा परिषद भरती, आरोग्य सेवक अशा परीक्षा द्यायचं आहे. UPSCतली ह्या सगळ्या एकत्र नाही. हा तुमचा प्रॉब्लेम असतो की तुम्ही सगळ्या परीक्षेची एकत्रित तयारी करता. म्हणजे अनेकांचं म्हणणं असं आहे UPSCची तयारी चालू झाली की सर्व परीक्षा देता येतात 100%, म्हणून आपण डायरेक्ट UPSCची तयारी करू या. 100% गलत. का? UPSCचा फोकस वेगळा आहे, काठिण्य पातळी वेगळी आहे, प्रश्न प्रकार वेगळा आहे, परीक्षा पद्धती वेगळी आहे. हे लागू नाही पडत. जी परीक्षा द्यायची त्याचा परीघ आखा. परीक्षेतल्या परीक्षांची तयारी करत असताना जर 5 परीक्षा असतील, पहिल्या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू होईल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे आधी वाचलंय त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला ऍडिशन करायला लागेल. याची जाहिरात आली तर याचा फॉर्म भरायचा. याची जाहिरात आली याचा फॉर्म भरायचा नाही. दुसरीची तयारी झाली तर तिसरीचा, मग ह्या दोन्हीचा फॉर्म भरायचा. असं करत करत त्या 5 गोष्टी. म्हणजे तयारी करायला तुम्हाला लागणारा कालावधी फक्त 6 महिन्याचा असतो. लय वेळ लागते सर काय सांगतात, एवढ्या परीक्षा नसन तसं हे काही नाही. फक्त मायासाठी काय बनलेलं आहे ते तुम्हाला चॉईस करता आला पाहिजे. हा चॉईस तेव्हाच करता येईल विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्हाला सर्व परीक्षांची काय झालेली असेल, ओळख झालेली असेल. आता परीक्षेची ओळख होणे म्हणजेच काय? कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात हे तुम्हाला माहिती असणे. परीक्षेची काय माहिती असणे? काठिण्य पातळी माहिती असणे. त्याचबरोबर त्या परीक्षेचा तुम्हाला काय माहिती असणे? अभ्यासक्रम माहिती असणे हे खूप गरजेचं आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा मग तुमच्याकडे मग काही गोष्टी आहेत. तुमच्याकडे दररोज अभ्यासाला मिळणारा वेळ, दररोज अभ्यासाला, कॉलेजचा अभ्यास बंद करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मूर्ख. कॉलेजचं हे आयुष्यात एकदाच येतं. कॉलेजमध्ये चांगले मार्क घ्यायला लागतात. दररोज अभ्यासाला वेळ किती देऊ शकता स्पर्धा परीक्षेला? प्रत्येकाचा वेगळा असतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाचलेले किती समजते? वाचलेले किती समजते? तिसरी गोष्ट, तुमच्या घरात नोकरीची गरज काय? याची त्रैरासिक मांडा
आणि मग काही परीक्षा जन्म घेतील, तेवढ्याच परीक्षा द्या. 150 परीक्षा होत असतात सगळ्या मिळून, टेक्निकल, नॉन टेक्निकल, गॅजेटेड, नॉन गॅजेटेड, एमपीसीच्या, युपीसीच्या, सगळ्या मिळून किती 150 परीक्षा होत असतात. 150 परीक्षा जेव्हा होत असतात तेव्हा मला ह्या सगळ्या नाही द्यायच्या, प्लीज लक्षात घ्या. त्यातल्या काही परीक्षा द्यायच्या आहेत आणि मग त्या परीक्षा देत असताना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की माझ्या परीक्षा कोणत्या, तेव्हा यश मिळवण्याची प्रक्रिया सोपी होते. तलाठी झालेला परत युपीएससी तून IAS झालाय असे मला बरेच उदाहरणं माहिती आहेत. एक उदाहरण म्हणून एक पोस्ट घेतली खालची, म्हणजे क्लास 3 झालेला व्यक्ती सुपर क्लास 1 झालेले अनेक उदाहरणं माहिती आहेत. मला हे पण उदाहरणं माहिती आहेत, युपीएससीची 10 वर्ष तयारी केला, 10 वर्षानंतर तलाठीची परीक्षा दिली आणि आज तो तलाठी आहे. युपीएससी गेलं उडत. ह्याच्यामध्ये काय काय गेलं, युपीएससी तयारी चालू केली तेव्हा वय होतं 21, 10 वर्षानंतर त्याचं वय आहे 31 पर्यंत तो बिन लग्नाचा, बिन करिअरचा शिल्लक राहिलेला आहे. आता तलाठी झालेला आहे, आता तो लाईफ स्टार्ट करणार आहे. त्यापेक्षा उलट 21व्या वर्षी तलाठी झाला, करिअर स्टार्ट झालंय म्हणून लाईफ थांबलं नाही. लाईफ थांबलं नाही म्हणजेच काय, आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, लग्न असतो, संसार असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काय सांगण्याची गरज नाही. हे 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, 24व्या वर्षी स्टार्ट झालं. आणि मग पुढे त्या सगळ्या परीक्षा कशा असतात, सिलेबस काय माहिती आहेत, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत राहिलात. आता मे बी जे प्रमोशन 12 वर्षांतर मिळणार होतं ते पुढे मिळत 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 कदाचित तुम्ही 26व्या 27व्या वर्षी IAS व्हा. लाईफ थांबलेलं नाही. आणि नाही झालात तरी 31व्या वर्षी प्रमोशनने नक्कीच तुम्ही नायब तहसीलदार झालेले असाल. म्हणजे एमपीसीतून जे पद आहे ते तुम्हाला आता या ठिकाणी मिळालेलं असेल. मग काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्ही आता गॅजेटेड ऑफिसर झालात ना, मग त्या एका परीक्षेला नादाला लागून किती आयुष्यामध्ये आपली बर्बादी झाली. अशी बर्बादी होऊ देऊ नका. छानपैकी विषयांचा ओळख करून अभ्यास करा. तर हे होतं आपलं आजचं शेवटचं सेशन. या सेशनमध्ये अभ्यास पद्धती, अभ्यास साहित्य, परीक्षा निवड, त्याचबरोबर महत्वपूर्ण जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने जे इतर विषय आहेत त्या इतर विषयाचा अभ्यास आणि परीक्षा कुठल्या द्याव्या ह्या तुमच्या समजून याव्या. यासाठी खूप जणांना त्रास झाला. मध्ये सेशन झालं, परत झालं नाही. 2 वर्षापूर्वी हे होणार होतं, परत झालं नाही. ते काय तुमच्या आमच्या हातातल्या काही गोष्टी नव्हत्या. काही तांत्रिक बाबी होत्या, काही बाबी ज्या आहेत त्या पॅन्डेमिकच्या होत्या. सगळ्यामुळे ते हे झालं होतं. सेशन संपले याचा अर्थ आपला संबंध संपला असा होत नाही. आपले ग्रुप केलेले आहेत. ग्रुप मी साधारणतः पुढचे 3 महिने जीवन ठेवणार आहे. प्रत्येकाला अभ्यासासाठी पर्सनली गाईड करणार आहे. त्यासाठी वेगळी कुठलीही फीस असणार नाही. सेशनच्या नंतर जे मी ग्रुपवर गाईड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा करिअर प्लॅन मी आखून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्ही मला पर्सनली बोलण्याची किंवा ग्रुपमध्ये तुमचे मेसेज टाकण्याची काय आहे गरज आहे. तर तसे मेसेज तुम्ही टाका. त्या मेसेजच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊयात की नेमकं तुम्ही चाललाय कुठे, जायचं कुठे, कसा करायचा आहे, काय काय नाही, आणि मग आपण ते सगळं लक्षात घेऊयात. तर हे होतं आजचं शेवटचं सेशन. तुम्हाला आतापर्यंत मी जे काही बोललो किंवा इतरही काही माहिती तुम्हाला हवी असेल त्या संदर्भात तुम्हाला आतापर्यंतच्या सेशनमध्ये मिळाली नसेल तर ते मला विचारा आणि मग आपण थांबूया. काही अडचण आहे? अडचण आहे काही? अडचण नसेल तर एकच, आता आपल्याला थांबलं पाहिजे. धन्यवाद.